पुणे तिथं काय उणं असं म्हटलं जातं. त्यात आता पुण्याची आणखी एक नवीन ओळख निर्माण होते तर नवल वाटायला नको. पुण्यात देशातील सर्वाधिक दुचाकी या दररोज धावतात. त्यामुळं वाहतुकीची समस्या तर गंभीर बनते, सोबतच ही समस्या आता जीवघेणी बनते. गेल्या 1.5 वर्षात रस्ते अपघातात 527 जणांचा मृत्यू झालाय. पुण्यात तब्बल 26 लाख वाहनं आहेत, त्यापैकी 24,86,000 दुचाकी आहे. पुण्यात दिवसाला 3 अपघात होतात. यात रोज एकाचा मृत्यू होतोय आणि 2 जण जखमी होत असल्याचं समोर आलं. रस्ते अपघातात जानेवारी 2022 ते जुलै 2023 पर्यंत एकूण अपघात जे आहेत ते 8,72,638. यामध्ये गंभीर झालेल्यांची संख्या आहे 5,07,379. किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या आहे 10,178. तर मृत्यू झालेल्यांचा आकडा आहे 3,25,202. तर पादचाऱ्यांचे अपघात आहेत. यामध्ये वर्ष 2022 ते 2023 जुलैपर्यंतची आकडेवारी जी समोर येते त्यामध्ये एकूण 2,57,177. गंभीर जखमी झालेल्यांची संख्या आहे 1,42,108. किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या आहे 1,623. तर पादचाऱ्यांचे मृत्यू झालेत 11,163. जवळजवळ आत्तापर्यंत 17 असे ठिकाण चॉईस केलेले आहेत की त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स आहेत, मोठ्या प्रमाणात तिथे अपघात आहेत. नवीन त्यामध्ये पेरणे फाटाचा एक त्यामध्ये समावेश झालेला आहे. पेरणे फाटा म्हणजे पुणे नगर रोड आणि पुणे सोलापूर रोड हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या अपघातामध्ये संख्यामध्ये वाढ करणार आहे. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती पुण्यात वाहन चालवू शकतो तो भारतातच काय जगभरात कुठेही वाहन हाकू शकतो. त्यामुळं पुण्यातील वाहतुकीच्या समस्येची कारणं वाहतूक विभागाने अहवालातून मांडली असली तरी अपघात कमी करायचे असतील तर पुणेकरांनी गांभीर्याने वाहतुकीचे नियम पाळणंही तितकंच गरजेचं आहे. सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.